केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोलापुरात विद्यार्थी आणि विविध सामाजिक तसंच राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। नीट परीक्षेतील कथित अनियमितता, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवस्थेविरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा हा नैतिक विजय असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली। युवा पॅन्थर, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी तसंच विविध विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। धर्मेंद्र प्रधान तो झाकी है, नरेंद्र मोदी बाकी है, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो आणि अभी तो अंगड़ाई है, बाकी और लढाई है, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलनाला मिळालेला हा मोठा प्रतिसाद असल्याचं आंदोलकांनी सांगितलं। केवळ केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा संघर्षाचा शेवट नसून देशातील परीक्षा व्यवस्था पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थी हिताची करण्यासाठी व्यापक सुधारणा आवश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली। नीटसह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व निश्चित करावं अशी मागणीही आंदोलकांनी केली। यावेळी जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला सलाम करण्यात आला। या आनंदोत्सवात आंदोलक आतिश बनसोडे, अनुराग सुतकर, चांद सुरवसे, विनोद जाधव, प्रज्वल प्रसन्न, मनोज भालेराव, अभि शिंगे आणि प्रफुल्ल बनसोडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते।